हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आपल्या ताटामध्ये आपण काही खूप भरपूर व्हरायटी असलेले पदार्थ करतो। अर्थात आता नोकरदार महिलांना रोजच्या रोज काही हे करणं शक्य होत नाही, पण सणासुदीला किंवा सुट्टीच्या दिवशी किंवा काही खास समारंभ असेल, पाहुणे येणार असतील तर ती गृहिणी चारीठाव स्वयंपाक करते। अशा वेळेला नुसती पोळी भाजी किंवा पुरी भाजी चालत नाही, मग डाव्या उजव्या बाजूला एक सुकी भाजी, एक ओली भाजी, चटणी, कोशिंबीर, पापड असं लागतं। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे कोशिंबीर, ज्याला मध्ये किंवा नॉर्थकडे त्याला रायता म्हणतात। तर आज मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी कशा करायच्या ते दाखवते। गाजराची दह्यातली कोशिंबीर करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे गाजर। कोशिंबिरीसाठी गाजर तुम्ही हे जे आपलं असतं देशी तेच घ्या। ऑरेंज कलरची जे येतात रंगाची ती घेऊ नका, त्याला चव नसते। हे फार चविष्ट असतं, पौष्टिक असतं आणि तब्येतीला चांगलं असतं। तर गाजर, 2 टीस्पून साखर, 4 टेबलस्पून दाण्याचं कूट, हे मी शेंगदाणे भाजून दाण्याचं कूट करून घेतलेलं आहे, अर्धी वाटी दही आणि चवीप्रमाणे मीठ। हे गाजर खूप मोठं होतं म्हणून मी एकच घेतलं आहे। आता हे बघा, कडेने हा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे। हे मी मध्येच तोडलं होतं म्हणून इथून कापायला नको, ह्या साईडने थोडं कापून टाकू आणि आपल्याला किसायला सोपं जावं म्हणून आपण त्याचे तुकडे करून घेऊ। आता ह्याला अशी ही थोडीशी तुसं असतात, तर ही तुम्ही सोलाण्याने सोलून काढू शकता किंवा नुसतं ह्याच्याने सुद्धा कधीकधी निघतात। अशी तुम्ही सुरीने पण काढू शकता, नाही तर हलकं सोलाण्याने सोलून घ्या, म्हणजे ते गाजर स्वच्छ होऊन जाईल। चला, आपलं गाजर आता अगदी स्वच्छ झाली आहे। आता आपण गाजर केसून घेऊया। चारही बाजूंनी गाजर किसून घेतल्यानंतर मध्ये जो हा पांढरा दांडा राहतो तो आपल्याला घ्यायचा नाही आहे। खूप मोठं होतं म्हणून मी एकच गाजर घेतलं। तुम्हाला लहान लहान मिळाले तर तुम्ही 2-3 तुम्हाला हवी तशी घ्या। कोशिंबिरी केल्या म्हणजे त्यानिमित्ताने दही पोटात जातं। उन्हाळ्यात किंवा एरवीसुद्धा 12ही महिने दही पोटाला अतिशय चांगलं, पचनाला त्याचा खूप फायदा होतो। म्हणून शक्यतो रोजच्या जेवणात दह्यातली कोशिंबीर आवर्जून करावी।
त्याचा गुलाबी लालसर पिंक भाग जो आहे तो पूर्ण आपण किसून घेतलेला आहे आणि हा जो मधला आता दांडा राहिलेला आहे हा आपण वापरणार नाही आहोत. याच पद्धतीने आपण पूर्ण गाजर किसून घेऊया. आपलं सगळं गाजर किसून झालं आहे. आता आपण कोशिंबीर बनवायला घेऊया. या एका बोलमध्ये मी हा सगळा किस काढून घेते. कसं छान टवटवीत गुलाबी रंग दिसतोय बघा. साखर, मीठ, दाण्याचं कूट आणि हे दही. जेवणाच्या एक 15 मिनटं किंवा अर्धा तास अगोदर हे करून तुम्ही फ्रीजमध्ये छान थंडगार करायला ठेवा. म्हणजे ती साखर पण त्याच्यात नीट विरघळून जाते, कचकचीत लागत नाही खाताना. मी दाखवलेल्या कोशिंबिरी तुम्ही या पद्धतीने सगळ्या करून पहा आणि मला जरूर कळवा कशा झाल्या, तुम्हाला आवडल्या का. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही अजून? नसेल केलं तर ताबडतोब करा. म्हणजे अशाच नवनवीन सोप्या सोप्या आणि छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. हे पहा, आपली गाजराची कोशिंबीर खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.